Here we are again. Once again, I am writing that question here. What is sum of all positive integers up to 1000 which are divisible by 5 and are not divisible by 2. What is the sum of all which are exactly divisible by 5? Okay, and are not divisible by 2. आता ऍक्च्युअल डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 2 ची काय असणार आहे? ज्या ठिकाणी ज्या नंबरच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेस मध्ये 0, 2, 4, 6, 8 असे डिजिट्स असतात त्याला 2 ने आपण डिवाइड करू शकतोय. बरोबर आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय? 1000 अप टू 1000 मध्ये सम ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स अप टू 1000 विच आर डिव्हिजिबल बाय 5 अँड आर नॉट डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे तिथे सम फाइंड आउट करायचंय. तर त्या जे काही इंटिजर्स आहेत ते इंटिजर्स कसे असणार आहेत? डिव्हिजिबल बाय 5 असणार आहेत पण नॉट डिव्हिजिबल बाय 2 असणार आहेत. अशा नंबर्सची आपल्याला सम फाइंड आउट करायची. तर कसं करणार सांगा? पहिल्यांदा पॉझिटिव्ह इंटिजर्स विच आर एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 5 ते बघा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आउट ऑफ दॅट हाऊ मेनी विच आर डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे 5 पासून आता पहिल्यांदा काय असणार आहे? या सिरीज मध्ये 5 इन्क्लूड होणार आहे. बरोबर आहे. 5 to 1000. मग त्याच्यामध्ये प्रत्येक डिजिट मध्ये 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? 0 किंवा 5 जर युनिट प्लेस मध्ये असेल तर त्या नंबरला 5 ने डिवाइड होतोय. Isn't it? If the number in which unit place digit is either 0 or 5, then it is divisible by 5. And what is the test for divisibility of 2? मग आता ह्याच्यासाठी काय आहे? ज्या नंबरच्या युनिट प्लेस मध्ये 0, 2, 4, 6, 8 असतील तसे नंबर्स 2 ने डिवाइड होतात. म्हणजे 0 सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड होतोय. ओके. मग आता व्हॉट इज द सम ऑफ ऑल इंटिजर्स अप टू 1000? मग पहिल्यांदा आपण काय करतोय? ते नंबर्स घेतोय इथं. Just we are taking that numbers. So here first we are taking positive integers. What are they? Which are exactly divisible by exactly
डिव्हिजिबल बाय 5. फक्त 5 ने डिवाइड होणार आहे. 5 ने डिवाइड होणार आहे. कसे असतील आता ते? पहिला जो डिजिट आहे, पहिला इंटिजर जो असणार आहे 5 ने डिवाइड होणारा, दॅट स्टार्ट्स विथ 5 ना, 5. मग 5 च्या मल्टिपल मध्ये असणार आहे 5, 10, 15, 20, इजंट इट? आणि कुठपर्यंत असणार आहे हे असे 5 च्या मल्टिपल्स मध्ये अप टू 1000 असणार आहे. ठीक आहे. आउट ऑफ दीज, आता याच्यामध्ये 2 ने डिवाइड होणार आहे किती आहेत ते काढूया तिथं. आउट ऑफ दीज पॉझिटिव्ह इंटिजर्स, मग आता डिव्हिजिबल बाय 2, व्हॉट आर दे? 10 ला भाग जातोय. ओके. त्याच्यानंतर 20, 30, 40 या सिक्वेन्स मधला आपण वरची जी सिक्वेन्स घेतली, जी सिरीज घेतली, 5 पासून जी सिरीज स्टार्ट झाली इंटिजरची, पॉझिटिव्ह इंटिजर्सची, त्याला आपण एक्झॅक्टली 5 ने डिवाइड करतोय. तर त्याच्यामधले जे इंटिजर्स आहेत, जे एक्झॅक्टली 2 ने डिवाइड होतात, ते इंटिजर्स आपण इथे साईडला घेतोय अप टू 1000. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये एक्झॅक्टली काय करायचंय? वी विल हॅव टू फाइंड द सम ऑफ ऑल द पॉझिटिव्ह इंटिजर्स. सम ऑफ ऑल द पॉझिटिव्ह इंटिजर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. मग हे ह्याच्यामधले आता ऍक्च्युअली आपण कुठून इंटिजर स्टार्ट होतात? टोटल घेतले पॉझिटिव्ह इंटिजर्स ज्याला आपण 5 ने डिवाइड करतोय, 5 ते 1000 पर्यंत, 5 to 1000. त्याच्यामधले जे 2 ने डिवाइड होतात ते इंटिजर्स वेगळे केलेत आपण. त्याच्यामध्ये कोणते कोणते असणार? 10 असणार आहे, 20 असणार आहे, 30, 40, 50, 60 अप टू 1000 अशा टाइपचे जे इंटिजर्स आहेत त्याला 2 ने डिवाइड होतात ते आपण साईडला घेतले. मग आता राहिलेले जे टर्म्स आहेत ते घेतोय आपण. सो हिअर वी विल हॅव टू फाइंड द सम ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स. कोणते असणार आहेत ते इंटिजर्स? हिअर राहिलेत कोणते टर्म्स घ्यायचे आता? सम ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर्स. कोणते कोणते राहिलेत बघा आता. विच टर्म्स आर रिमेंड हिअर? 5, 15. त्याच्यानंतर कोणता असणार आहे? 20 कट झाला, 10 कट झाला, 20 कट झाला. आणि नेक्स्ट कोणता असेल? 25 असेल. बरोबर आहे. 25 नंतर 30 येत नाही. नेक्स्ट येतं 35. अँड लास्ट कोणतं असेल सांगू शकता? 995. Yes. 995. येस, 995 हा 1000 च्या आधीचा असणार आहे. म्हणजे हे जे टर्म्स आहेत, हे जे इंटिजर्स आहेत, एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 5. These terms are exactly divisible by 5, excluding the terms 10, 20, 30, 40 and so on up to 1000. हे टर्म्स, असे टर्म्स आपण त्यांना काढून टाकलं बाजूला. आणि आता राहिलेत कोणते टर्म्स? 5, 15, 25, 35 अप टू 995. याची सम आपल्याला फाइंड आउट करायची. बरोबर आहे. सो हिअर आता या ठिकाणी बघा कसं येतं. nth टर्म आहे आपल्याकडे 995. देअरफॉर 995 इज इक्वल टू कसं असणार आहे? इथं ए काय असणार आहे? 5 असेल प्लस 10 इंटू n मायनस 1. डिफरन्स कितीचा आहे आपला? डिफरन्स कितीचा आहे आपला? 10 चा आहे. सो 10 इज द डी विच इज इक्वल टू काय असेल आता? 9 विच इम्प्लाइज 995 मायनस 5 इज इक्वल टू 10 इंटू n मायनस 10. हे सॉल्व्ह केलं आपण इकडचं. बरोबर आहे. 10 n मायनस 10 विच इम्प्लाइज दॅट और विच इज इक्वल टू इथं काय असेल आता? 995 मायनस 5. हे झालं 990 आणि हा मायनस 10 तिकडे घेतला तर काय असेल इथं? 990 प्लस 10 इज इक्वल टू हाऊ मच? 10 n. ओके. देअरफॉर इथं काय असेल? 10 n इज इक्वल टू 1000.
मग याच्यावर एन ची व्हॅल्यू आली. एन इज इक्वल टू काय असेल तुमचा 100. एन म्हणजे काय तुमचे टोटल नंबर्स जेवढे टर्म्स आहेत ते. ओके, एन इज इक्वल टू 100. मग आता आपल्याला सम फाइंड आउट करायचं आहे. इथे ह्याच्या वरच्या साईडला लिहिते मी आता. जस्ट आय एम टेकिंग हिअर. Therefore, sum of arithmetic progression series. Sum of arithmetic progression series. हॅलो, समजलं प्रत्येकांना? अरे लेकरांनो, यस तरी म्हणा, नो तरी म्हणा, काहीतरी म्हणा. येस मॅम. मी एकटीच बडबड करते, तुम्ही आपलं मस्त निवांत लेक्चर जॉईन करून अटेंडन्स साठी बसलाय निवांत. असं नका करू. मॅथमॅटिक्स आहे, ऍप्टिट्यूड आहे आपलं. दोन्हीकडचा रिस्पॉन्स पाहिजे ना त्याला. हे समजलं एक्झाम्पल सगळ्यांना? Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. ओके, थँक्यू फॉर युअर रिस्पॉन्स. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करताय आता. येस. येस प्लीज. नेक्स्ट देऊ का एक्झाम्पल तुम्हाला ते सॉल्व्ह करायला? Just we are getting that next example. Hello. Yes, Hello. ma'am. नेक्स्ट एक्झाम्पल देऊ का सॉल्व्ह करायला? जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे घेऊयात आपण आता. टेस्ट किती जणांनी सॉल्व्ह केली? बोला काहीतरी. सॉल्व्ह केली का टेस्ट सगळ्यांनी? Please interact with me.
बोला, काहीतरी बोला. मैम स्क्रीन विजिबल नहीं है. हा, स्क्रीन नाही, आम्ही ते स्क्रीन हे केली, ऑफ केली. स्क्रीन नाही हे केलं, शेअर नाही केली स्क्रीन. एक्झाम्पल्स किती जणांनी सॉल्व्ह केले? त्यात क्विज मधले किती जणांनी केले, सॉल्व्ह केले? एक्झाम्पल सॉल्व्ह झाले का तुम्हाला? ते तरी सांगा. येस प्लीज. काहीतरी बोला. सॉल्व्ह केलेत का टेस्ट सगळ्यांनी? सेकंड टेस्ट दिली मॅडम, फर्स्ट नाही दिली. तुम्ही मी जी क्विज टाकली होती, क्विज सॉल्व्ह केले का हो मॅडम. सगळ्यांनी? S40 चैतन्य, काय दीप्ती कदम, हा बोला. काय झालं, बोला की. हा, सेकंड टेस्ट दिली म्हणलं, फर्स्ट दिली नाही. ओके. सॉल्व्ह झाले का सगळे एक्झाम्पल्स आपले? झाले बरेच. Okay, that's good. At least you are trying to solve that. ठीक आहे, आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स घेऊयात का? जॉमेट्रिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करूयात. ओके मैम. Write the example. Two plus solve this. 2 plus 2 square plus 2 cube plus so on plus 2 raised to 8 is equal to. सांगा आता आन्सर याचं. काय करतोय आपण इथं एक्झॅक्टली? काय केलंय? The given series is a geometric progression series with a is equal to 2, r is equal to 2 and n is equal to 8. म्हणजे फर्स्ट टर्म दिली तुम्हाला, कॉमन रेशो दिलाय आणि nth टर्म दिलेलं आहे. मग आता याचं सम फाइंड आउट करायचंय. सम फाइंड आउट करतोय तर मग त्याचा फॉर्म्युला कोणता आहे? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सम ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन? Which formula we are going to use here? Sum of n terms. Sum of n terms.
एन टर्म्स म्हणजे 8 टर्म्स आहे तिथं. एन ची व्हॅल्यू 8 आहे. बरोबर आहे. फॉर्म्युला कोणते सांगा आता मला इथं आधी. काय इथं आता ए काय सांगा इथं. ए इज इक्वल टू 2 दिलाय. रेशो काय आहे तुमचं कॉमन रेशो. कॉमन रेशो काय 2. आणि 8 आहे ना आणि हे 2 आहे. इथे यांची व्हॅल्यू इथं बघा इथं दिले. मग आता फॉर्म्युला कोणता यूज करतोय आपण. AR raised to n minus 1. येस ए आर रेस टू एन मायनस 1 विच इज इक्वल टू ए काय 2 आहे इंटू आर रेस टू एन मायनस 1. आर परत आपला 2 आहे. एन किती आहे 8 मायनस 1 विच इज इक्वल टू 2 इंटू 2 रेस टू 7. कॅल्क्युलेट करा काय येतं. 2 इंटू कॅल्क्युलेट करून सांगा आन्सर मला. 256. 256 टोटल आन्सर. हाँ मैडम. 2 इंटू 256 येतं. टोटल 256 येते. 2 into 2 raised to 7. 2 into 2 raised to 7 that is 256. सम साठी कोणता फॉर्म्युला यूज करतोय. सम ऑफ 8 टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इथं काय असणार आहे ए इंटू आन्सर इज 256. बरोबर आहे. Yes. 255. Yes ma'am. काय झालं. टू इंटू 2 रेस टू 8 आर. ओके हा फॉर्म्युला चुकतोय आपला काहीतरी. r minus 1 that is 2 minus 1 minus r. a minus 2 raised to 8 that is n minus 1. इकडे आन्सर 510 यायला पाहिजे. सम ऑफ जॉमेट्रिक प्रोग्रेशन दिले पण येस 2 into r raised to n minus 1 divided by r minus 1. हा फॉर्म्युला यूज असा करावा लागणार आहे तुम्हाला. सम ऑफ n टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला एसएन चा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. एसएन इज इक्वल टू आता या ठिकाणी आर ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 आहे. मग आता हा जो फॉर्म्युला आहे आपला एसएन इज इक्वल टू इथला जो फॉर्म्युला आहे आपला. आर कसा काढायचा. एक मिनिट आता इथं बघा. इथं बघा इथं हे हा जो फॉर्म्युला आहे तो nth टर्म साठीचा आहे आपला. बरोबर आहे. nth टर्म काय 2 रेस टू n म्हणजे n ची व्हॅल्यू आहे 2 रेस टू n येते. मग आता या ठिकाणी जो फॉर्म्युला आपण यूज करतोय तो याच्यासाठी फॉर्म्युला असणार आहे. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स. आता या ठिकाणी 8 टर्म्स आहेत. 8 टर्म्स म्हणजे 2 रेस टू 8 आहे ना.
आता सम ऑफ 8 टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन विच इज इक्वल टू, आपला फॉर्म्युला कोणता आहे, a इंटू 1 मायनस आर रेस टू एन आहे डिवायडेड बाय 1 मायनस आर आहे, बरोबर आहे. आता या सिरीज मध्ये आर ची व्हॅल्यू जी आहे, आर ची काय आहे 2 आहे, बरोबर आहे. हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण असा घेतो इथं, a इंटू आर रेस टू एन मायनस 1 डिवायडेड बाय आर मायनस 1. तरच आपल्याला इथं व्हॅल्यू मिळेल. आपल्याला मायनस मायनस मिळणार ना, दोन टर्म्स मायनसचे मिळणार आपल्याला, मायनस मायनस कॅन्सल होऊन जाईल इथं पहिल्या ह्याच्यामध्ये. 1 मायनस आर रेस टू एन डिवायडेड बाय 1 मायनस आर. ओके, मग आता इथं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, ए काय आपला 2 आहे, आर रेस टू एन म्हणजे 2 रेस टू 8 आहे, 2 रेस टू 8 मायनस 1 डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू काय 2, 2 मायनस 1. हे कॅल्क्युलेट करा, ह्याची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सम ऑफ 8 टर्म्स, n टर्म्स म्हणजे पहिल्यांदा आपला फॉर्म्युला काय, सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन दॅट इज Sn इज इक्वल टू a इंटू 1 मायनस आर रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस आर. हा फॉर्म्युला आपला इथला पहिला, हा Sn चा फॉर्म्युला आपला. ओके, आणि हे जे घेतलं आपण, हे nth टर्म कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण आपल्याला nth टर्म दिलेली आहे, त्याने लास्ट टर्म दिलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी हे जे आहे तर इथलं जे आहे ना आपलं, ही जी टर्म आहे कॅन्सल होणार आपली, आणि ऍक्च्युअल आपल्याला हा फॉर्म्युला युज करायचा आहे. सम ऑफ n टर्म्स इन जॉमेट्रिक प्रोग्रेशन दॅट इज Sn इज इक्वल टू a इंटू 1 मायनस आर रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस आर. 1 मायनस आर रेस टू n, 1 मायनस 2 रेस टू n डिवायडेड बाय 1 मायनस 2. दोन्ही टर्म्स आपल्याला निगेटिव्ह मिळतात. सो हिअर वी आर गेटिंग दॅट टर्म ॲज a इंटू आर रेस टू n minus 1 divided by r minus 1. So we are getting that answer 2 into 2 raised to 8 minus 1 divided by 2 minus 1. ह्याचा आन्सर काय मिळेल सांगा आता, which is equal to 2 into 2 raised to 8. 2 raised to 8 किती येतं, 256 येतं ना, आता तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. 256 minus 1 divided by 2 minus 1 that is 1 is equal to, इथं काय येतं 2 into 255 is equal to 510. That is the answer. Okay. Next, how many terms are there in 2, 4, 8, 16, so on 1024. Next example है, how many terms are in 2, 4, 8, 16, so on 1024. याच्यामध्ये आपल्याला टर्म्स किती आहेत ते कॅल्क्युलेट करायचे. मग आता याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करणार तुम्ही, आता याच्यामध्ये एक काय दिलेला आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे, हे सिरीज जी आहे ती जॉमेट्रिक प्रोग्रेशनची आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये ए दॅट इज अ फर्स्ट टर्म, ए इज इक्वल टू किती दिलाय 2 दिलाय, आर इज इक्वल टू काय दिलाय 4/2 दॅट इज 2 अगेन. मग आता या ठिकाणी नंबर ऑफ टर्म्स आपण n कन्सिडर करतोय, इथं काय असणार आहे 2 into 2 raised to n minus 1 nth term. So here it has given 1024. इथं काय सॉल्व करता, काय करायचं इथं, इथं बघा how many terms are in given series.
आता हे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची सिरीज आहे. मग आता या ठिकाणी ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करा अगोदर. ए काय दिलंय बघा, फर्स्ट टर्म हॅज गिव्हन दॅट इज 2. कॉमन रेशो काय, 2, 2⁴, 2⁵, 2 स्क्वेअर, 2 क्यूब, 2⁴ अँड सो ऑन. ओके, मग आता ही जी शेवटची टर्म आहे याचं n कन्सिडर करतोय आपण. 2n आहे. आय डोंट नो दॅट, वी डोंट नो अबाउट दॅट. व्हॉट इज द पॉवर ऑफ दॅट 2. सो हिअर r कॉमन रेशो दिलाय तो r इज इक्वल टू वी हॅव 4/2 कॉमन रेशो that is equal to 2. Okay, so here we are going to calculate that n. Let us consider total terms are n. टोटलचे टर्म्स आहेत n. आता आपल्याला n फाइंड आउट करायचंय. मग या ठिकाणी एक्झॅक्टली n काय आहे ते कॅल्क्युलेट करायचंय. मग आता दिलंय काय इथं बघा, व्हॉट इज गिव्हन हिअर, इक्वेशन काय दिलंय बघा इथं, a इंटू r⁻n−1. आपलं इक्वेशन माहिती आहे, a इंटू r⁻n−1 विच इज इक्वल टू, लास्ट टर्म कोणती आहे आपली, nth टर्म, दॅट इज 1024. nth टर्म दिली आणि आपल्याला इथं n ची व्हॅल्यू काढायची. a काय तुमचं आता इथं 2 आहे, इंटू r व्हॉट इज r 2, 2⁻n−1 इज इक्वल टू 1024. ओके, मग आता इथला 2⁻n−1 आहे. So here we are getting that 2⁻n−1 which is equal to 1024 divided by 2. Multiplication हा जो LHS चा 2 आहे तो RHS ला घेतला, it will be divided. So 2⁻n−1 is equal to किती येणार इथं 512. And in पॉवर सिरीज, आता या ठिकाणी जर पॉवरच्या वे मध्ये आपण कन्सिडर केलं तर इथं काय येतं बघा, 2⁻n−1 आणि आपल्याला माहिती आहे 512 हा 2 चा पॉवर आहे. सो इट विल बी 2⁹ आणि हे दोन्ही कम्पेअर जर केलं, देअरफॉर फक्त पॉवर आपण कम्पेअर करतो इथं, कम्पेअरिंग दॅट पॉवर 1 - n इज इक्वल टू 9. देअरफॉर n इज इक्वल टू 10. How many terms are there in given series? So that are 10 terms. समजलं प्रत्येकांना? समजलं का? Yes, please. Yes, ma'am. Okay, next example. Find the sum of an infinite geometric progression. Find the sum of an infinite geometric progression. Three, 1/3. 3, 1, 1/3. आता या ठिकाणी मी सिरीज दिली तुम्हाला लिहून. हा नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. Find the sum of an infinite geometric progression.
find the sum of infinite series in geometric progression. Progression has given 3, 1, 1 by 3. ओके, आता याच्यामधला व्हॅल्यू सांगा, म्हणजे आता इथे सम काढायचे आहे. इन्फायनाइट सिरीजचे सम Sn इज इक्वल टू Sn काय आपला फॉर्म्युला काय a डिवायडेड बाय 1 मायनस r. आता a काय दिलाय इथं a इज इक्वल टू 3 गिवन. मग याच्यामधला कॉमन रेशो सांगा मला आता. थ्री 1 बाय 3. हा r इज इक्वल टू काय तो सांगा मला. कॉमन सिरीज आता a r स्क्वेअर कॉमन रेशो काय सांगा आता. सिरीज कोणती आहे बघा इथं. सिरीज आहे आपली जॉमेट्रिक प्रोग्रेशनची इन्फायनाइट सिरीज दिली तुम्हाला. टर्म्स कोणते कोणते आहेत बघा. 3 आहे, 1 आहे, 1 बाय 3 आहे. ठीक आहे. आता a इज इक्वल टू 3 असेल तर कॉमन रेशो काय आपला सांगायच्या मधला. कॉमन रेशो दॅट इज r इज इक्वल टू काय असेल. काय असणार आहे कॉमन रेशो. सिरीज काय असते जॉमेट्रिक सिरीज. सिरीज कशी असते आपली a r स्क्वेअर and so on a r raised to n minus 1 अशी सिरीज असते. याला आपण म्हणतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग आता मला याच्यामधला 3, 1, 1 by 3 याच्यामधला कॉमन रेशो सांगा. व्हॉट इज द कॉमन रेशो बिटवीन दिस गिवन टर्म्स. r इज इक्वल टू काय तर सांगा प्लीज. येस प्लीज. हिअर लुक एट दिस. r इज इक्वल टू 1 by 3 येणार तुमचा. r इज इक्वल टू 1 by 3. इथं बघा आता हे 3 आहे. नेक्स्ट टर्म काय a इंटू r. a इंटू r म्हणजे काय 3 इंटू 1 by 3 विच गिव्स 1. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म काय असणार आहे a इंटू r स्क्वेअर 3 इंटू 1 by 9. बरोबर आहे ना. मग याच्यावर सिरीज काय मिळेल 3, 1, 1 by 3. बरोबर आहे. सो r इज इक्वल टू 1 by 3. कॉमन रेशो जो आहे तो 1 by 3 आहे. मग आता Sn ह्या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये पुट करायच्यात. सम ऑफ दॅट इन्फायनाइट टर्म्स. सो Sn इज इक्वल टू a काय तुमचा 3 आहे. ओके 1 मायनस 1 by 3 विच इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 1 मायनस 1 by 3. काही ना तिथे आन्सर सांगा. कॅल्क्युलेट करा ना राजानो. किती सांगा. 1 मायनस 1 by 3. 2 by 3. 9. Sn is equal to 3. Sn is equal to 3 कसं येणार आहे. 9. Sn equal to 4.5. दॅट इज 9 by 2. बरोबर आहे ना फ्रॅक्शन मध्ये. करेक्ट आहे ना. Sn is equal to 9 by 2. Yes, madam. Okay. We are going for next. Find the sum of geometric progression 1, 2, 4, 8 up to 10th term. Example लिहून घ्या. One, 2, 4, 8. Find the sum of 1, 2, 4, 8 up to 10th term.